नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज तारीख आहे 20/12/2025. आजच्या टेम्परेचरचा विचार केला तर 9.57 झालं होतं. म्हणजे एवढं लोलं गेलं होतं. आणि या थंडीचा द्राक्ष बागेवर होणारा परिणाम म्हणजे ज्या बागा आपल्या आता जास्त स्टेज आहेत, म्हणजे 70 दिवसाची बाग असेल तर 10-12 दिवस कमी धरायला लागत्या. म्हणजे तो आपला प्लॉट 58 ते 60 दिवसाचा आहे असं समजून चालायला लागते. कारण त्या पद्धतीनं त्याची लांबी आणि फुगवण होत असते. आणि मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात आणि ते असं म्हणतात की आमच्या प्लॉटची फुगवण होईन झाली, आमचा प्लॉट थांबला आहे, आमचा प्लॉट पुढंच जाईन झाला आहे, काय करायला पाहिजे, कुठलं औषध मारायला पाहिजे. तर त्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगणं आहे की थंडीमुळे आपले प्लॉट सध्याच्या घडीला लेट चालू आहे ती, त्यामुळे आपल्या मालांची फुगवण किंवा लांबी आपल्याला कमी वाटते. असं समजून चालायचं की आपले प्लॉट 10 ते 12 दिवस मागे आहेत आणि ज्या स्टेजला पाहिजे होते त्या स्टेजनुसार योग्य आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही न गडबड करता वातावरणाचा विचार करून आपल्या बागेची स्टेज बघून योग्य नियोजन करणं खरोखर गरजेचं आहे. पण द्राक्ष बागेला या थंडीत फायदा होणार आहे, कारण ज्या बागा आता थंडीत घावल्या त्या बागा चांगलं वजन देणार आहे. म्हणजे त्या बागेला उत्तर चांगला मिळणार आहे. आणि दुसरी तोट्याची बाजू होणार आहे ते म्हणजे आपल्या बागेमध्ये मिलीबॅग आणि बुरीचं प्रमाण वाढणार आहे. त्यानुसार नियोजन करणं खरोखर गरजेचं आहे. मिलीबग नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना केले पाहिजेत, त्याचं नियंत्रण कसं केलं पाहिजे आणि त्यासाठी कोणता स्प्रे घ्यायला पाहिजे, हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पोस्ट केले, ते तुम्ही नक्की बघू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं होतं की थंडीमुळे आपले प्लॉट थांबले त्याचा आणि आपल्या औषधाचा काहीही संबंध नाही. तर सर्व शेतकऱ्यांनी ही बाजू लक्षात घेऊन आपलं नियोजन करणं खरोखर गरजेचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.